मयूर भाऊ, तुमच्या या जिल्हा परिषद गटात मोठ्या पद्धतीने वातावरण निर्मिती झाली। तरुण वर्गांच्या ज्येष्ठ वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा आहे, गाठीभेटी देखील आपल्या वाढलेल्या आहेत। कशा पद्धतीने उमेदवारी मागण्याचं कारण शरददादा सोनवणे यांच्याकडून उमेदवारी देखील मागत आहे, काय शरददादा सोनवणे यांनी काही शब्द दिलाय का? जय शिवराय गणेश भाऊ, शरददादांनी शब्द वगैरे तसं काही दिलेलं नाहीये, पण माझा मित्र परिवार सर्व गोष्टी मोठ्या प्रमाणावर या गटामध्ये आहे, संपर्क मोठा आहे। त्यामुळे त्या एका विश्वासावर, मित्रपरिवाराच्या विश्वासावर आणि तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे असतील, तालुक्याचे नेते प्रसन्नाना डोके असतील, तालुका प्रमुख बाबा पाटे असतील, संगीताताई वाघ यांच्या आशीर्वादाने ही इलेक्शन सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने लढण्याचा निर्णय मी घेतलेला आहे। आता या ठिकाणी वातावरण, आपले तरुण वर्ग, तुमचा मित्र परिवार तुमच्या उमेदवारीच्या मोठ्या इच्छुक आहेत, मागणी देखील करत आहेत, परंतु हे वातावरण पाहता आता शरददादा सोनवणे यांच्या गटाकडून शिवसेना परिवाराकडून मोठ्या संख्येने उमेदवार देखील बाकीचे इच्छुक देखील आहेत। शरददादा सोनवणे जे निर्णय घेतील तुम्हाला मान्य असेल की काय नेमकी भूमिका असणार आहे? सर्वांना उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे। त्यामुळे समजा उद्या भविष्यात तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे असतील, प्रसन्नाना डोके असतील किंवा वरिष्ठ नेते कोणी असतील, ते जे निर्णय घेतील तो मान्य असेल। आता शरददादा सोनवणे आपल्याला भावाप्रमाणे या ठिकाणी पाहिजे त्या गोष्टीचा निधी, बैलगाडा घाट असेल, तुमच्या पिंपवडीत मोठमोठा विकास निधी तुमच्या पाठीमागे एकदम ताकदीने उभे असतात, तुम्ही देखील त्यांच्या मागे ताकदीने उभे असतात। जर याच्यात काही शरददादा सोनवणे म्हटले मयूर भाऊ थोडस राजकीय दृष्ट्या विचार केला तर वेगळ्या वेगळ्या पद्धतीने जर चित्र स्पष्ट झाले, काय शरददादा सोनवणे सोबत तुम्ही कायम असणार? शरददादा जो निर्णय घेतील त्या पक्षाच्या निर्णयाबरोबर असणार, शिवसेना पक्षाच्या बरोबर।